नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. होळी झाली आणि पौर्णिमेच्या सुंदर चंद्रासोबत आमच्या उन्हाळ कामाला सुरुवात झाली बरं का. तर आता सुरुवातीला आम्ही करायला घेतले आहेत बटाट्याचे पापड. 10 किलो बटाटे मम्मीने 2-3 दिवसापूर्वीच आणून ठेवले होते आणि म्हणल्या की हा सण झाला की आपण करायला घेऊया. आमच्या इकडे रात्री पाणी येतं ना, त्याच्यामुळे रात्री स्वच्छ बटाटे 2 वेळा 2 पाण्याने धुवून घेतले आणि रात्रीच कुकरला लावून घेतले. भरपूर बटाटे असल्यामुळे ना खूप वेळ लागतो शिजायला. बटाटे म्हणजे कुकरच व्हायच्या शिट्ट्या व्हायला खूप वेळ लागतो. नाही म्हटलं तरी मोठा जास्त भरून कुकर असल्यामुळे एक 8-10 शिट्ट्या तरी कराव्या लागतात. तर म्हटलं पाणी आले तोपर्यंत स्वच्छ बटाटे धुवून घ्यावी आणि त्याच्यानंतर मग कुकर लावावा. झोपेपर्यंत आपलं सगळी कामं उरकेपर्यंत कुकर होऊन जाईल. तसं तर 10 किलोचे बटाटे आहेत आणि ते सगळ्यांचेच पापड करायचे होते, म्हणून ना थोडंसं घाई लवकरच केली. यावर्षी ना आजूबाजूला भरपूर अशी बांधकामं सुरू आहे, कन्स्ट्रक्शनची कामं सुरू आहेत ना, त्याच्यामुळं उन्हाळ काम बनवायला काही चान्सेस भेटत नव्हता. म्हणजे सगळी धूळ येत होती ना, त्याच्यामुळे इच्छाच होत नव्हती. कारण सिमेंट वगैरे ते येऊन बसल्यानंतर ते खाणं पण बरोबर वाटत नाही. त्यामुळं ना आजूबाजूला मोठमोठ्या बिल्डिंग्स सोसायटीज बनत आहेत ना, त्याच्यामुळं ना तर आम्ही थोडंसं टाळतच होतो. पण म्हणलं चला आज 1-2 दिवस काम बंद वाटतंय तर बनवून घ्यावं असं मम्मी म्हणले आणि सुरुवात केली. मोठ्या कुकरमध्ये ना भरपूर जेवढी बसतील तेवढे बटाटे टाकले आणि स्वच्छ धुवून घेतले होते. त्याच्यावरती माती वगैरे असते ना, त्याच्यामुळे ते धुवून घेतली आणि त्याच्यानंतर कुकर लावून घेतला. कुकर रात्रीच लावला आणि तो सकाळपर्यंत गरम होता बरं का. खूप वेळ लागतो कुकर थंड व्हायला. तर सकाळी माझे डबे टिफिन वगैरे होईपर्यंत, रियांशला स्कूलला पाठवेपर्यंत आणि मम्मीचं पण बाहेर जायचं होतं, त्यांचं जाऊन येईपर्यंत सगळी कामं होईपर्यंत कुकर थंड झाला आणि त्याच्यानंतर बटाटा सोलून घेतला. आता हाताने कुस्करून पण घेतला असता, पण त्याच्यामध्ये ना असे मोठे मोठे तुकडे राहतात, तर ते प्रेस केल्यानंतर एक म्हणजे पांढरट दिसतात, म्हणून ना डायरेक्ट खिसणीवरती खिसून घेतलं. आपल्याकडे पुरण चाळणी असेल ना, तर त्या पुरण चाळणीवरती पण खिसून घेतलं तरी चालतं. पण माझ्या हे नंतर लक्षात आलं, कारण माझ्या नखाला 1-2 ठिकाणी खिसणी आहे ना ती घासली आणि त्याच्यात नंतर माझ्या लक्षात आलं की अरे मी ह्याच्यावरती पुरणपोळीच्या चाळणीवरती केलं असतं ना तरीसुद्धा चाललं असतं. आता बघा बटाटे, मी तुम्हाला थोडक्यात याची रेसिपी सांगते. 10 किलो बटाटे असतील ना तर आपल्याला नाही म्हटलं तरी 3 ग्लास आहे ना साबुदाणा भाजून घ्यायचा आणि साबुदाणा बारीक गॅसवर भाजायचा. साबुदाणा भाजायला लागला ना एकदम फुलायला लागतो, पूर्ण दुधासारखा पांढरा होतो, तेव्हा समजायचं की आपला साबुदाणा भाजून झालेला आहे आणि तो थंड करायचा आणि त्याचं पीठ करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण जेव्हा बटाटा खिसलेला आहे ना त्याच्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट, आता आम्ही 5 किलोचे बटाटे त्याची हिरवी मिरचीची पेस्ट टाकून आणि 5 किलोचे बटाटे होते त्याची चटणी टाकून केलेलं होतं. पण चटणीचं आहे ती सेमच आहे, म्हणलं फक्त चटणीच टाकायची आहे, मिरचीची पेस्ट टाकायची आहे त्या ठिकाणी, म्हणून त्याचा काही व्हिडिओ घेतला नाही. कारण टेरेसवरती आम्हाला पापड घालायचे होते आणि जवळपास आमचा दिवस पापड घालण्यामध्ये जाणार होता आणि जर आपण व्हिडिओ शूट करत बसलो ना तर डबल टाईम लागतो, म्हणून व्हिडिओ काय शूट केला नाही. सेम हीच रेसिपी आहे. 5 किलो हिरवी मिरचीची पेस्ट आणि चटणीची पावडर, एवढंच फरक आहे, म्हणून काय तो शूट केला नाही. आता बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ थोडंसं जास्तच टाकायचं कारण टेस्ट चांगली लागते उन्हाळ कामाच्या प्रत्येक ह्याला. आणि त्याच्यानंतर टेरेसवर आल्यानंतर मी मगाशीच म्हणले ना की आजूबाजूला ना भरपूर कन्स्ट्रक्शनची कामं सुरू आहेत, त्याच्यामुळं ना रोज जरी झाडलं ना तर भरपूर धूळ येते. मग तर टेरेस झाडून घेतला आणि तो स्वच्छ धुवून पण घेतला, म्हणजे टेन्शन नाही. आपण खायच्या वस्तू असतात आणि त्याच्यामध्ये घाण जावावी असं वाटत नाही ना कोणालाच, म्हणून. तर वरती आल्यानंतर ऊन जरी असलं ना एकदम छान वाटतं, कारण आजूबाजूला हिरवळ आहे, म्हणजे मोठमोठी झाडं आहेत ना, त्याच्यामुळं वरती आलं की छान वाटतं, दिसायला पण छान वाटतं आणि आपलं मन रमतं. असो, चला भरपूर कामं आहेत, कामाला सुरुवात करूया.
तर हे आहे प्रेस करायचे पापडची मशीन. याच्यावरती खालच्या साईडला एक प्लास्टिकचा कागद ठेवायचा, त्याला थोडंसं आपलं भाजीचं तेल असतं ना ते तेल लावून घ्यायचं. त्याच्यावरती जो आपण बनवलेला आहे बटाटा, साबुदाण्याची पीठ आणि हिरवी मिरची टाकून किंवा चटणी टाकून जे पण आपण बनवतो ते घ्यायचं. चमच्यानेच घ्यायचं, त्याला गोळे वगैरे करायची गरज पडत नाही. 1 चमचा किंवा 1.5 चमचा आपल्याला जेवढी साईज पाहिजे पापडची तेवढी साईजचा म्हणजे गोळा घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण प्रेस करायचं. बघा, एकदा इझिली हलक्या हाताने जरी प्रेस केलं ना व्यवस्थित पापड बनतो. पहिल्यांदा थोडासा त्रास होतो बरं का, म्हणजे पेपर चिकटायला लागतो, तुटून निघतं. पण नंतर जसं जसं तेलकट पेपर होत जातील ना तर एकदम व्यवस्थित, एकदम लहान मुलंसुद्धा आवडीने करतील ना एवढे सुंदर पापड होतात. बसायलाच जास्त वेळ लागतं आणि उचलून टाकणाऱ्यांचेच हाल होतात. म्हणजे 1-2 पापड न्या टाका आणि या म्हणजे पाय आणि कंबर घायला येते अक्षरशः. तर असो, आपल्याला वर्षभर टिकणारं चांगलं उन्हाळं काम एक होत असेल तर मग काय हरकत आहे असं मला पण वाटतं. तर बघा, तुम्हाला जवळून दाखवते याची प्रोसेस. ही आहे पापड प्रेस. म्हणजे ह्याच्यावरती पुऱ्या वगैरे पण बनवतात, पण आम्ही फक्त पापडसाठी यूज करतो. त्याच्यावरती खालून एक पेपर ठेवायचा, प्लास्टिकचा कागद, आणि वरून ठेवला तर मग म्हणजे चिकटत नाही म्हणून. तर अशा प्रकारे आम्ही ना एका दिवसामध्ये 10 किलोचे पापड बनवून साईडला केले. ऊन होतं भरपूर, उन्हामध्ये पण टाकून घेतले. आणि हे उन्हामध्ये टाकले ना ह्याला चिटकून बसेल, तुटेल असं काही नसतं. कुठल्याही पेपरवर ते टाका आणि टाकल्यानंतर कडक ऊन लागलं, ते सुकायला लागलं की कडा त्याच्या असतात ना त्या ॲटोमॅटिक सुटायला लागतात आणि आपण एकदम इझिली त्याला पलटी करू शकतो. इतकं छान आहे हे बटाट्याचे पापड. मला तर उन्हाळा कामामधलं ना हे सगळ्यात सोपं आणि पटकन होणारं काम वाटतं. फक्त एवढंच की उठ बस जास्त होते ज्यांना टाकायचं आहे ना उन्हामध्ये त्यांच्यासाठी, तर त्यांना जरा जास्त त्रास होतो. तर बघा, आता पापड करता करता आधीच बरेच पापड करून झालेले आहेत. आता सावली यायला लागली आहे, कारण आजूबाजूला मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत ना त्याच्यामुळे लवकर सावली येते. आता मध्येच आम्हाला म्हणजे पूर्ण टेरेस रिकामा आहे, पण ज्या नको असणाऱ्या वस्तू आहेत ना जसं की गाद्या, सोफा ज्या एक्स्ट्राच्या आहेत ना त्या टेरेसवरती बाहेर ठेवलेले आहेत, रूममध्ये न ठेवता. त्याच्याकडे थोडंसं इग्नोर करा, कारण ते दिसायला खराब दिसतंय, पण आता ऑप्शन नाही. ऊन पण जिथे सोफा आहे तिथंच जास्त येत होतं, पण म्हटलं आता आहे वस्तू तर ठेवलेली, जाऊ दे, कुठं सरकव तिकडे तिकडे बसा, म्हणून ते तिथेच ठेवलं. आणि अशा प्रकारे आता 10 किलोचे पापड झालेले आहेत आमचे. मी आणि मम्मी दोघींनी मिळून केले आणि खूप छान असे झालेले आहेत. खरं तर 10 किलोचे आहेत आणि नाही म्हटलं तर ते वाळून 2-3 किलोचेच होत असतील माझ्या अंदाजे. काही वाळलेले आहेत ते साईडला टाकले आणि जे ओले होते ते तिथेच ठेवले. चला, तर उन्हाळा कामाला सुरुवात झाली की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. बाय.